नमस्कार. आता सगळ्या इन्व्हर्स फंक्शनची डेरिव्हेटिव्ह्ज कशी काढायची हे तुम्ही आधीच्या काही व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे. त्या मेथडने तुम्ही उरलेल्या रेशिओची पण डेरिव्हेटिव्ह्ज काढू शकता, म्हणजे त्याचे फॉर्म्युले काय ते डिराईव्ह करू शकता. तर ते फॉर्म्युले पुन्हा त्या लिस्टमध्ये जी आधीची तुमची लिस्ट असेल ज्याच्यात तुम्ही ट्रिग्नॉमेट्रीपासून सगळे फॉर्म्युले दिले असाल त्याच्यात हे फॉर्म्युले आणखीन ॲड करा, ज्याच्यात इन्व्हर्स फंक्शन्स म्हणजे टॅन इन्व्हर्स, साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स यांची डेरिव्हेटिव्ह्ज काय येतात हे जे फॉर्म्युले आहेत त्यांची लिस्ट तुम्हाला ॲड करावी लागेल. ती पण पुन्हा पाठ करायची. त्यावरून आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. दिलेलं आहे y इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ लॉग एक्स फाइंड आउट dy बाय dx और y डॅश. तर डेरिव्हेटिव्ह आपल्याला इन्व्हर्स फंक्शनचा आता आपल्याला माहिती आहे आणि चेन रूल पण माहिती आहे. सो आधी इन्व्हर्स फंक्शन असेल तर इन्व्हर्स फंक्शन अप्लाय करायचं, म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह हा रूल अप्लाय करायचा. अँड देन जर इन्व्हर्स फंक्शन मध्ये चेन रूल अप्लाय करायला लागला मीन्स टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स नाही ना, नुसतं टॅन इन्व्हर्स एक्सचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, पण टॅन इन्व्हर्स इन्स्टेड ऑफ एक्स समथिंग डिफरंट फंक्शन आलं असेल तर त्याचं चेन रूल प्रमाणे अप्लाय करायचं. सो y इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ लॉग एक्स, देअरफॉर dy बाय dx और y डॅश म्हणा dy बाय dx इज इक्वल टू dy dx ऑफ टॅन इन्व्हर्स ऑफ लॉग एक्स. फर्स्ट आपण काय करणार, टॅन इन्व्हर्स ऑफ धिस फंक्शन म्हणजे आपण टॅन इन्व्हर्सचा फॉर्म्युला अप्लाय करणार. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस अँड धिस फंक्शन ब्रॅकेटमध्ये जो काय अँगल आहे तो फंक्शनचा स्क्वेअर, कारण टॅन इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काय आता y डॅश इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. टॅन इन्व्हर्ससाठी तो फॉर्म्युला अप्लाय करायचा. सो 1 प्लस धिस ब्रॅकेट धिस अँगल स्क्वेअर मीन्स log x ब्रॅकेट स्क्वेअर, बट log x इज नॉट सिंपल एक्स ना, एक्स नाही आहे नुसता, डिफरंट आहे फंक्शन एफ ऑफ जी एक्स असं आलंय. सो जी एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला मल्टिप्लाय करायचं. सो इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x which is equal to 1 upon 1 plus log x bracket square into derivative of log x is 1 upon x. so याने याला मल्टिप्लाय केलं तरी चालेल किंवा नुसतं ब्रॅकेट केलं तरी चालेल. सो न्यूमरेटर फक्त एवढाच आहे 1 अपॉन x इंटू धिस. सो x इंटू ब्रॅकेटमध्ये लिहा 1 प्लस log x स्क्वेअर, सॉरी 1 प्लस log x स्क्वेअर. सो एवढा त्याचा डेरिव्हेटिव्ह आला. तर पहिल्यांदा तुम्ही इन्व्हर्स फंक्शनचे अप्लाय करू शकता आणि मग जर काही डिफरंट असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचं.